हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सगळ्यांचे इथे स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता की मी इथे काही फिजिक्सचे न्यूमेरिकल्स घेतलेले आहेत. मी 2019च्या बोर्डचा जो पेपर होता फिजिक्सचा त्यातले 2 इम्पोर्टंट न्यूमेरिकल घेतले आहेत, जे वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरवर आहेत. मला माहिती आहे की जेव्हा पण शिकवताना पण मी बऱ्याचदा अनुभवलं आहे की मुलांना वेव्ह ऑप्टिक्सचे न्यूमेरिकल थोडे कन्फ्युजिंग असतात, ज्यामध्ये डिफ्रॅक्शन, इंटरफेरन्स पॅटर्न आपण बघतो आणि मग काही फ्रिंजेसचे किंवा मग स्लिटचे आणि डिफ्रॅक्शनचे सिंगल स्लिट डिफ्रॅक्शनचे न्यूमेरिकल्स असतात, ते थोडेसे हार्ड जातात. पण जेव्हा तुम्ही एक ट्रेंड बघता, त्या ट्रेंडमध्ये फिजिक्सच्या पेपरमध्ये तुम्हाला दरवर्षी ॲव्हरेजली डिफ्रॅक्शनवर नाहीतर इंटरफेरन्सवर क्वेश्चन्स विचारले जातात. तर मी इथे तुम्हाला ते क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायला पाहिजे आणि ते क्वेश्चन कसे सोपे किंवा आपण म्हणूया की किती छोटे असतात, हे ह्या सोल्युशनवरून आपल्याला कळेल. काही हरकत नाही की आता 2-3 दिवसात परीक्षा आहे, तर तुम्ही सगळं काही वाचू शकणार नाही. पण किमान जर हे क्वेश्चन जर आले किंवा बाय चान्स जर ह्या क्वेश्चनमधून तुम्हाला काही आयडिया मिळाली किंवा त्यासारखं सेम क्वेश्चन किंवा त्याच्याशी सिमिलर क्वेश्चन जर आलं, तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकाल. तर मी तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप त्या क्वेश्चन्सचं सोल्युशन इथे सांगणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर अजून काही शंका असतील किंवा जर हा व्हिडिओ आवडेल, तर तसंही मला कळवा किंवा मग तुमचे काही फीडबॅक्स असतील ते पण मला सांगा आणि अजून काही तुम्हाला काही क्वेश्चन्स किंवा डाऊट असतील त्याविषयी सुद्धा तुम्ही मला कळवू शकता. तर आपण इथे सोल्युशनची सुरुवात करूया. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की हे जे क्वेश्चन्स आहेत ते 2019च्या बोर्डाच्या पेपरमधले आहेत आणि हे आताही तुम्हाला सिलेबसमध्ये आहे. तर आपण क्वेश्चन बघूया आता. 2 coherent sources of light having intensity रेशिओ 81:1 ओके प्रोड्युसेस इंटरफेरन्स फ्रिंजेस. 2 कोहेरंट सोर्सेस आहेत, म्हणजे ती जे लाईट्स आहेत ते एका सेम प्रायमरी सोर्सेसमधून निघालेले आहेत. ओके, तर आपल्याला त्या दोन्ही लाईट सोर्सेसच्या लाईटच्या इंटेन्सिटीचा रेशिओ आपल्याला दिलेला आहे. कॅल्क्युलेट द रेशिओ ऑफ द इंटेन्सिटीज ॲट द मॅक्झिमा अँड मिनिमा इन द इंटरफेरन्स पॅटर्न. आता काय होतं आहे, या दोन्ही सोर्सेसवरून येणाऱ्या लाईट्सचं काय होतं, इंटरफेरन्स होते. तर आपल्याला माहिती आहे जेव्हा इंटरफेरन्स होतं तर मिनिमम, मॅक्झिमम किंवा ब्राईट आणि डार्क असे स्पॉट्स बनत असतात. तर आपल्याला काय काढायचं आहे नेमकं, तर आपल्याला त्या मॅक्झिमम आणि मिनिममचं जे इंटेन्सिटीज आहेत त्यांचा रेशिओ आपल्याला काढायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण बघू की आपल्याला गिवन काय दिलं आहे. तर 2 लाईट सोर्सेस आहेत, तर त्यांच्या इंटेन्सिटीचा रेशिओ आपल्याला दिलेला आहे. तर तो रेशिओ आपण इथे असं घेऊ शकतो, I1/I2 इक्वल टू 81:1. ओके, असं 81:1. मग आपल्याला काय नेमकं काढायचं आहे, तर आपल्याला जी मॅक्झिमा आहे, मॅक्झिमा किंवा जो ब्राईट स्पॉट असेल त्याची इंटेन्सिटी डिवायडेड बाय मिनिमम इंटेन्सिटी. आता सर हे कसं काढायचं, तर याचं एक बेसिक फॉर्म्युला आहे जो तुम्हाला माहिती पाहिजे आणि जर माहिती नसेल तर तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर तो रेशिओ असतो amplitude of maxima the amplitude of minima होल स्क्वेअर. का असं, तर आपल्याला माहिती आहे किंवा तुम्हाला जर माहिती नसेल तर हे लक्षात ठेवायचं की इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स अँप्लिट्यूड. सो अशा प्रकारे. आता सर इथे एम एक्स म्हणजे काय, तर अँप्लिट्यूड मॅक्झिमम म्हणजे जेव्हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होतं, काय होतं, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होतं, तर त्यावेळेस जो ॲम्प्लिट्यूड असतो तो मॅक्झिमम होतो आणि तो कसा लिहिला जातो, A1. आता पहिल्या लाईटसाठी A1 आणि दुसऱ्या लाईटसाठी आपण लिहूया A2 असं. आणि A मिनिमम म्हणजे A1 मायनस A2. नाव आता हे आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पण पुट करू शकतो, बरोबर. तर मग मी काय लिहिणार, I max on I mean इक्वल टू A मॅक्सच्या जागी मी लिहितो A1 प्लस A2 आणि A1 मायनस A2 होल स्क्वेअर लिहिणं विसरू नका. तर हा एक बेसिक फॉर्म्युला आपण लक्षात ठेवूया. याला मी इक्वेशन नंबर 1 देतो. आता आपण पुढे जाऊया. आता इथे A1 A2 आणि A1, आता इथे A1 A2 तर मला माहिती नाही आहेत. सो सगळ्यात आधी आपल्याला काय काढावं लागेल, A1 A2 काय आहेत ते आपल्याला आधी फाइंड आउट करावं लागेल. तर आपण बघितलं की आपल्याला इंटेन्सिटीचा रेशिओ दिला होता I1 आणि I2, तो किती होता, 81:1 होता.
मग असे आपण रिलेशन बघितलं की इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड. तर मग मी असं लिहू शकतो की I1 जे आहे ते A1 स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे आणि I2 A2 स्क्वेअरला. याचा अर्थ मला इथून कळतं की A1 अपॉन A2 इक्वल टू मी लिहू शकतो अंडर रूट I1 अपॉन I2 बरोबर. मग अंडर रूट I1 अपॉन I2, I1ची व्हॅल्यू किती आहे 81 आणि किती आहे 1. तर याचं उत्तर येणार 9:1. म्हणजेच मला इथून कळतं की A1 अपॉन A2 इज इक्वल टू 9:1. ओके, 9:1. नाव मग अशी इक्वेशन 1मध्ये आपण लिहिलं होतं, काय लिहिलं होतं, फ्रॉम इक्वेशन 1. मग मी इक्वेशन नंबर 1मधून लिहिणार काय, आय मॅक्स डिवायडेड बाय आय मीन इक्वल टू A1 प्लस A2 अपॉन A1 मायनस A2 होल स्क्वेअर. नाव आता माझ्याकडे इंडिव्हिज्युअल A1 आणि A2च्या व्हॅल्यू नाही आहेत, पण माझ्याकडे हा रेशिओ आहे काय, A1 अपॉन A2. तर जर मी न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर ह्या दोन्ही गोष्टींना जर A2ने डिवाईड केलं तर माझ्याकडे मला मिळणार A1 अपॉन A2. हे सिम्पल मॅथ्स आहे, तुम्हाला एवढं करता आलं पाहिजे. सिमिलरली इथे येणार A1 अपॉन A2 मायनस 1 याचं स्क्वेअर आणि याचं स्क्वेअर. बरोबर. आता A1 अपॉन A2ची व्हॅल्यू काय आहे 9:1, म्हणजेच काय 9. इथे किती आहे प्लस 1 होल स्क्वेअर. इथे किती आहे A1 अपॉन A2 9 मायनस 1 अगेन होल स्क्वेअर. मग इथेच लिहितो, आता इथेच आपण याला सिम्प्लिफाय करू. तर इथे मी लिहितो 9, म्हणजेच मी लिहिणार आता आय मॅक्स अपॉन आय मीन इक्वल टू किती होता 9 प्लस 1 दॅट इज 10 अपॉन 9 मायनस 1 8 होल स्क्वेअर. कुठेही इकडे लिहिलं आहे बघा इथे. मग याचं होणार आन्सर 100, याचं होणार 64. याला जर आता दोन्ही व्हॅल्यूज काय 4ने डिव्हिजिबल आहेत, तर याला जर डिवाईड केलं 4ने तर 25 आणि याला जर 4ने डिवाईड केलं तर 16. तर आपला आन्सर काय येणार 25:16. तर आपला आन्सर येणार 25:16. तर अशा प्रकारे आपलं आन्सर मिळेल. तर मी ते तुम्हाला सांगितलं की आय मॅक्स अपॉन आय मीन जर काढायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे काढावं लागेल. आता इथे 2-3 कन्सेप्ट्स क्लिअर झाले बघा. आता जरी तुम्हाला असं वाटत असेल की हे नेमकं काय, आपण पहिल्यांदाच बघतोय की काय, तर हरकत नाही आहे. पण तुम्हाला 2-3 कन्सेप्ट इथे रिवाईज झालेले आहेत. एक तर इंटेन्सिटी ऑफ लाईट जी असते ती त्याच्या ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरची प्रोपोर्शनल असते. मग दुसरीकडे तुम्हाला इंटेन्सिटीचा रेशिओ दिला होता, 2 सेपरेट जे लाईट रेज होत्या, लाईट किंवा वेव्ज होत्या किंवा 2 लाईट सोर्सेस होते, त्यांच्या लाईटच्या इंटेन्सिटीचा रेशिओ दिला होता. त्यावरून तुम्ही A1 अपॉन A2 म्हणजे ॲम्प्लिट्यूडचा रेशिओ काढू शकला, जो 9:1 किंवा 9 असं होतं. मग त्यानंतर तुम्ही मॅक्झिमा आणि मिनिमाचा फॉर्म्युला बघितलात. मॅक्झिमा आणि मिनिमाचा फॉर्म्युला हा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. ज्यामध्ये मॅक्झिमा म्हणजे काय, तर ॲम्प्लिट्यूडचं ॲडिशन करायचं आणि स्क्वेअर घ्यायचं, आणि मिनिमा म्हणजे काय, तर ॲम्प्लिट्यूडचं डिफरन्स घ्यायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचं. ओके, तर असे 2-1 फॉर्म्युले तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत आणि यावरून तुम्हाला त्या क्वेश्चनवर फुल मार्क्स मिळणार आहेत. आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. तर इथे आपल्याला दुसरा अजून एक प्रश्न दिलेला आहे, ज्यामध्ये लिहिलं आहे मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ अ वेवलेंथ. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, तर असं लाईट जे एका सोर्सपासून तयार झालेलं आहे आणि ज्याची एक सिंगल वेवलेंथ आहे किंवा सिंगल कलर आहे. तर असं मोनोक्रोमॅटिक लाईट आहे ज्याची वेवलेंथ आपल्याला दिलेली आहे. तर मी पटकन लिहून घेतो. वेवलेंथला आपण शो करतो लॅम्बडाने. तर मी लिहिणार लॅम्बडा 4300 अँगस्ट्रॉम आणि यालाच SI युनिटमध्ये आपण लिहिणार 10⁻⁻10 मीटर. मीटर. दुसरीकडे हा जो लाईट आहे, हा लाईट फॉल होतो एका स्लीटवर ज्याची विड्थ आपल्याला दिलेली, विड्थ किती आहे E आहे. ओके,
तर आपण त्या स्लिटची विड्थ लिहून घेऊया, जवळपास एच असते खूपदा. तर फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ ए द फर्स्ट मॅक्झिमम फॉल्स ॲट. आता काय दिलं इथे फर्स्ट मॅक्झिमम जो आहे, फर्स्ट मॅक्झिममला आपण घेऊया 1 आणि हे काय आहे मॅक्झिमम आहे. मॅक्झिमम म्हणजे काय तर जेव्हा आता मॅक्झिमम म्हणजे ब्राईट स्पॉट फॉल्स ॲट अँगल ऑफ 30 डिग्री. तर थीटा लिहूया आपण 30 डिग्री. मी समजावतो तुम्हाला नेमकं क्वेश्चन काय, आधी मला गिवन लिहू द्या. आता आपल्याला काय करायचं, फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ ए, फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ ए. ए म्हणजे काय विड्थ आहे, तर आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं विड्थ, स्लिटची जी विड्थ आहे. आता मी तुम्हाला सांगतो की ह्या क्वेश्चनचं नेमकं बॅकग्राऊंड काय आहे किंवा कन्सेप्ट काय आहे. तर एक मोनोक्रोमॅटिक लाईट आहे जो एका छोट्याशा स्लिटवर फॉल होतोय, किती अँगलने 30 डिग्री अँगलने, आणि त्या स्लिटची विड्थ आहे ए आणि तुम्हाला वेव्हलेंथ दिलेली. आता तुम्हाला त्या एची व्हॅल्यू काढायची कोणत्या कंडिशनवर, मॅक्झिमावर म्हणजे मॅक्झिममवर. म्हणजे काय ते एक ब्राईट स्पॉट क्रिएट होतोय किंवा. तर हा क्वेश्चन कशाचा आहे, हा फ्रॅनहोफर डिफ्रॅक्शनचा आहे. सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन हा कन्सेप्ट तुम्हाला फिजिक्समध्ये आहे, वेव्ह ऑप्टिक्समध्येच. तर त्यामध्ये जेव्हा मॅक्झिमम असतं तर मॅक्झिममसाठी तुम्हाला एक फॉर्म्युला दिलेला असतो. तर सिंगल स्लिट डिफ्रॅक्शनमध्ये तुम्हाला जेव्हा मॅक्झिममचा फॉर्म्युला लिहायचा असतो तेव्हा तो असतो साइन थिटा लॅम्बडा अपॉन ए मल्टिप्लाइड बाय n प्लस 1/2 फॉर मॅक्झिमा आणि जेव्हा फॉर मिनिमा असेल तर फॉर मिनिमासाठी असतं लॅम्बडा अपॉन ए मल्टिप्लाइड बाय n इक्वल टू साइन थिटा. बट करंटली इथे आपल्याला विचारले मॅक्झिमा, तर आपण फक्त ह्या फॉर्म्युल्यावर फोकस करू. तर इथे बघा, आता आपल्याला काय काढायचे, ए काढायचे, ए. आणि मॅक्झिमा कोणती आहे, फर्स्ट मॅक्झिमा आहे, म्हणजे एनची व्हॅल्यू किती असेल, फर्स्ट असेल. इंटिग्रल व्हॅल्यू ऑफ द एन विल बी 1. ओके, सो आय विल राईट हिअर, मी इथे लिहिणार लॅम्बडा अपॉन साइन थिटा मल्टिप्लाइड बाय n प्लस 1/2. आपल्याला काय करायचं आहे आत्ता फक्त आपल्याला इथे व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. लॅम्बडा होता आपल्याकडे 4300 इंटू 10⁻⁻10 मल्टिप्लाइड बाय एनचं व्हॅल्यू होतं 1, तर 1 प्लस 1/2 असं लिहिणार. एनचं व्हॅल्यू होतं 1, तर मग लिहिणार 1 प्लस 1/2 डिवायडेड बाय, आता थिटा किती होतात 30, तर इथे लिहिणार साइन 30, बरोबर. आता याचे व्हॅल्यूज काय होणार, 4300 हे असंच राहणार 10⁻⁻10. ओके, हे 1 प्लस 1/2 म्हणजेच किती होतं 3/2 होतं. ओके, साइन 30ची व्हॅल्यू किती 1/2. हा 2 कॅन्सल होणार म्हणजे डिवाइड होणार. तर काय आलं इथे बघा, याचं आणि याचं आता काय असेल मल्टिप्लिकेशन, 00912. ओके, तर इथे बघा आता मग किती आलं इथे, आता बघा 2 हे आहे मीटरमध्ये. आपण याला रिड्यूस करू शकतो, अजून आता छोटं करू शकतो. तर हे येणार तर तुम्ही एवढं लिहिलं तरी तुम्हाला आन्सर मिळेल, काही हरकत नाही. पण तुम्ही याला आता स्लिट आहे, छोटीशी विड्थ असते तिची, तर अजून छोटं करूया आपण हे युनिट, किंवा ही जी व्हॅल्यू आहे ही अजून छोट्या फॉर्ममध्ये लिहूया. तर आता मी काय करतो, डेसिमल पॉईंट अजून 4 प्लेसेस लेफ्ट साईडला घेऊन जातो. तर इट विल बिकम 1.29 10⁻⁻6 मीटर. सो व्हॉट इज 10⁻⁻6? इट इज अ मायक्रो, सो इट विल बिकम मायक्रोमीटर. सो आय विल राईट 2. सो आय विल राईट, मी लिहिणार, म्हणून मी एची व्हॅल्यू लिहिणार 1.29 मायक्रोमीटर. ही आहे स्लिटची विड्थ, कशासाठी, फर्स्ट मॅक्झिमासाठी. कशासाठी, फर्स्ट मॅक्झिमासाठी. तर अशा प्रकारे आपल्याला आन्सर काढायचं आहे. तर एकच फॉर्म्युला आपल्याला इथे एकच फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा मॅक्झिमासाठी आणि मिनिमासाठी असेल तर फक्त तुम्हाला साइन थिटा इक्वल टू n मल्टिप्लाइड बाय लॅम्बडा डी
किंवा लॅम्बडा ए करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही डिफ्रॅक्शनचा 2 मार्कचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. मला अशी आशा आहे की यंदासुद्धा हा प्रश्न यायला पाहिजे आणि आलाच तर चांगली गोष्ट आहे. जे लोक हा व्हिडिओ बघतायत त्यांना नक्की फायदा व्हायला हवा असं माझं उद्दिष्ट आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही हा व्हिडिओ लाईक करावं, शेअर करावं असं मी अर्थातच आग्रह करणार नाही. तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा किंवा कमेंट करा. चालेल. धन्यवाद.